2024च्या विधानसभेच्या निवडणुकीची संपूर्ण रणधुमाळी जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आजपासून विधानसभेच्या निवडणुकीचे फॉर्म अर्ज जे आहेत ते भरण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे। ते 29 तारखेपर्यंत अर्ज जे आहेत ते उमेदवार भरू शकतात। सध्या आपण वायबी चव्हाण सेंटरमध्ये आहोत आणि इथे इच्छुकांची गर्दी जी आहे ती मोठ्या संख्येने इच्छुक जे आहेत ते शरद पवार यांच्या भेटीकरता वायबी चव्हाण सेंटर येथे भेटण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरू झालेली आहे, परंतु तरी देखील उमेदवारांची लिस्ट जी आहे ती अजून देखील जाहीर झालेली नाही। आपल्याकडे आपण पाहू शकतो अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत ते सध्या या ठिकाणी शरद पवार यांच्या भेटीगाठी करता आलेले आहेत। सिन्नरमधनं उदय सांगळे आहेत जे आज तुतारी हाती घेणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये तुम्ही आज प्रवेश करतायत। सिन्नरमधनं कोकाटेंचं तुम्हाला आव्हान वाटत नाही का? गेली अनेक वर्ष तुम्ही काम करतायत, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तुम्ही पक्षामध्ये प्रवेश करणार आहात। आज या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी प्रवेश करणार आहे। आदरणीय जयंत पाटील साहेब आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे। आणि निश्चितच गेल्या अनेक वर्षापासून सिन्नर मतदारसंघामध्ये जे काही विद्यमान आमदार आहे त्यांच्याविषयी असलेला प्रचंड आक्रोश, निधीच्या बाबतीत बोलायचं झालं तर हजारो कोटीचा निधी हा फक्त कागदावर दिसतोय आणि निधीची लूट आणि प्रचंड भ्रष्टाचार हा सिन्नरमध्ये झालेला आपल्याला दिसतोय आणि लोकांना परिवर्तन हवंय। मागच्या 3 निवडणुका जर बघितल्या तर माणिकराव कोकाटे हे अतिशय निसटत्या मताने निवडून आलेत, कधी 2000 आणि कधी 2200 मतांनी। आणि मला वाटतं मागच्या वेळेस फक्त पवार साहेबांच्या आशीर्वादाने, पवार साहेबांचा मार्गदर्शनामुळेच ती निवडून येऊ शकले। परंतु अडचणीच्या काळामध्ये पवार साहेबांची त्यांनी साथ सोडली, पवार साहेबांशी त्यांनी बेईमानी केली। मला वाटतं सिन्नर तालुक्यातील जनता ह्या बेईमानीला, ह्या गद्दारीला निश्चितपणाने निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आणि माझा विजय हा आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा निश्चितच विजयापर्यंत आम्ही सर्व जाऊया। तुम्ही ठाकरे गटात होता, आता ही संपूर्ण सीट जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला सुटते, त्यामुळे तुमचा हा पक्षप्रवेश आहे का? कशा पद्धतीने तुम्ही उद्धव ठाकरेंना बोलून या पक्षात येत आहे? माझा प्रवेश हा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीतच मागच्या काळात झालेला होता, परंतु आज तांत्रिकदृष्ट्या ती जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आल्यामुळे मला पक्षाकडून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवावी लागते आणि महाविकास आघाडीतला जो समन्वय आहे सर्व नेत्यांशी एक विचाराने निर्णय घेऊनच हा निर्णय या ठिकाणी होत आहे। तर उदय सांगळेजी, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती। उदय सांगळे जे सिन्नरमधनं इच्छुक उमेदवार आहेत आणि आज त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये देखील प्रवेश होणार आहे। आणि आपण पाहू शकतो की सुप्रिया सुळे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आहेत त्या देखील वायबी चव्हाण सेंटर परिसरामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांना भेटणाऱ्या इच्छुक कार्यकर्त्यांची गर्दी किंवा पक्षातल्या लोकांची गर्दी जी आहे ती मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेली असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि प्रत्येक कार्यकर्त्याला जे आहेत त्या समजावत आहेत, प्रत्येक कार्यकर्त्याची ते भेट घेत आहेत। खरं तर राजेंद्र मस्के जे भाजपचे बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष होते, त्यांनी आता भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये जाणार आहेत। आणि त्याकरता संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते बीडमधनं या ठिकाणी आलेले आहेत आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेताना हे सर्व कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण सुप्रिया सुळे यांच्याशी बोलण्याचा आपण पाहिलं की कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि इच्छुकांची संख्या देखील मोठ्या संख्येने शरद पवार यांच्या भेटीकरता आलेले आहेत। उदय सांगळे असतील, त्याचसोबत नाशिकमधनं गीते असतील, त्याचसोबत आनंद शिंदे असतील जे स्वतःच्या मुलाच्या उमेदवारीकरता शरद पवार यांच्यासाठी यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत। आणि इच्छुकांच्या मुलाखती, भेटीगाठी, त्याचसोबतच एका मतदारसंघांमध्ये अनेक इच्छुक निर्माण झालेले आहेत, त्या इच्छुकांचं बंड शमवण्यासाठी काय काय करता येईल या सगळ्या उपाययोजना ज्या आहेत त्या आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडनं केल्या जाणार आहेत। कारण की मोहोळ असेल, माढा असेल अशा अनेक मतदारसंघामध्ये जवळपास एका जागेवरती जवळपास अनेक जण इच्छुक झालेले आहेत आणि इच्छुकांची गर्दी जी आहे ती सध्या शरद पवार यांच्या
पक्षाकडे मोठ्या संख्येने वाढलेला ओढा पाहायला मिळतो। त्याचसोबतच पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड विधानसभा क्षेत्रातून देखील अनेक कार्यकर्ते सध्या शरद पवार यांच्या भेटीकरता या ठिकाणी आलेले आहेत। काही कार्यकर्त्यांशी आपण बोलणार आहोत। कुठून आलात आणि कोणासाठी आलात, तुम्ही स्वतः इच्छुक आहात? मी स्वतः इच्छुक नाही आहे। मी माझ्या तालुक्यामधले जे माझे उमेदवार आहेत त्यांच्याकरता आलेलो आहे। सिन्नर तालुका आहे आमचा, तिथे आम्हाला निश्चितच बदल घडवायचा आहे। गेल्या पंचवार्षिकला गद्दारांनी तिथे प्रवेश केला होता, त्यांचं नाव माणिकराव कोकाटे, कळलं का? तर त्यांच्यासमोर आम्हाला एक चांगला जिज्ञासू युवक असं उमदं नेतृत्व आम्ही देतो आहोत आणि ते प्रवेश आता थोड्या वेळात होतोय निश्चित। पाहिलेत की सिन्नर या मतदारसंघामध्ये माणिकराव कोकाटे यांनी गद्दारी केली, त्यामुळे त्यांच्या विरोधातल्या उमेदवारांना बळ देण्याकरता काही कार्यकर्ते जे आहेत ते इथे आलेले आहेत। आणि आपण पाहू शकतो की वायबी चव्हाण सेंटरच्या संपूर्ण परिसरामध्येच नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याकरता मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नेते मंडळी जे आहेत, इतर पक्षातली लोक जी आहेत ती या ठिकाणी आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। रोहित पवार आहेत, रोहित पवारांच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांचा गराडा आणि नेत्यांचा गराडा मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येक इच्छुक जण जो आहे तो रोहित पवार यांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। रोहित पवारांशी आपण चर्चा करणार आहोत। रोहित दादा, कार्यकर्ते तुम्हाला मोठ्या संख्येने गेल्या अनेक दिवसांपासून भेटतात आहेत। आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख सुरू झालेली आहे। कधीपर्यंत तुमच्या पक्षाची लिस्ट येईल, काय वाटतंय? एक तर कार्यकर्ता भेटण्याचं कारण म्हणजे मी पण कार्यकर्ताच आहे, त्यांच्यातलाच एक आहे। मला असं वाटतं की बऱ्यापैकी आता ज्या काही जागा आहेत त्या आता आमचे जे नेते आहेत, पवारसाहेब असतील, सुप्रियाताई आणि जयंत पाटील, इतर पक्षाचे बोलून त्या फायनल झालेल्या आहेत। त्यांची एखादी बैठक आज संध्याकाळी होईल। आज संध्याकाळी तरी नाही तर उद्यापर्यंत यादी फायनल होईल आणि बहुतांश उमेदवार हे 24 तारखेपासून पुढं फॉर्म भरायला सुरुवात करतील। परंतु तुमच्या विरोधी बाकावरती बसलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तर त्यांची प्रोसेस देखील सुरू झाली आहे। त्यांनी लिस्ट न जाहीर करता थेट त्यांच्या एबी फॉर्म जे आहे ते वाटपाचं काम जे आहे ते त्यांच्याकडनं सुरू झालेलं आहे। जवळपास 20 आमदारांना, विद्यमान आमदारांना त्यांनी एबी फॉर्म वाटले। आता लिस्ट जाहीर न करता जर लपून छपून जर फॉर्म दिले जात असतील तर याचा संदेश काय लोक घेणार, तो लोकांनी तिथं घेतलेला आहे। राहिला प्रश्न बीजेपीला यादी जाहीर करायचा, आता त्यांनी जी यादी जाहीर केलेली त्याच्यामध्ये 96% ठिकाणी ते 98% ठिकाणी तेच लोक त्यांनी रिपीट केले, म्हणजे त्यांना अभ्यास काही करावा लागला नाही आणि नवीन चेहरेसुद्धा त्यांच्याकडे लढायला इच्छुक नाहीत। आता झालं असं की महाविकास आघाडीचे जे आमचे सगळे पक्ष आहेत त्यात इच्छुकांची संख्या इतकी मोठी आहे, कारण का हे सर्व जे काही उमेदवार आहेत लोकातले लोक आहेत, त्यामुळे लोकांना काय पाहिजे तर महायुतीला घरी बसवायचं आणि महाविकास आघाडीला सत्तेत आणायचं आहे। म्हणून थोडंसं आमच्याकडे लोकांचा ओढा जास्त असल्यामुळे वेळ लागतोय, पण आज संध्याकाळी नाही तर उद्या सकाळपर्यंत एबी फॉर्मसुद्धा दिले जातील असं वाटतं। घड्याळ हे चिन्ह तुम्हाला मिळावं, नाहीतर घड्याळ हे चिन्ह अजित पवारांकडे ते फ्रीज व्हावं याकरता तुम्ही सुप्रीम कोर्टात याचिका सुद्धा केलेली होती। परंतु आता तुमची याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे। अजित पवारांच्या वकिलांनी स्पष्टीकरण देताना म्हटलंय की आमच्या अनेक उमेदवारांनी आता घड्याळच्या चिन्हावरती फॉर्म भरायला देखील सुरुवात केलेली आहे। तुम्ही जो प्रयत्न केलेला होता त्यांचा चिन्ह फ्रीज करण्याकरता ते आता फेटाळून लावलं। आता सुप्रीम कोर्टाचे जे CGI आहेत त्यांची प्रतिमा, त्यांचं बॅकग्राऊंड, ह्या सगळ्या गोष्टी बघता आमची अपेक्षा होती की ते खऱ्या अर्थाने न्याय देतील, पण दुर्दैव असं तसं न्याय आम्हाला सुप्रीम कोर्टाने दिलेलं नाही आणि ते वेळेत दिलं नाही। सहसा काय म्हणलं जातं की डिलेड जस्टिस इज ऑल्सो जस्टिस डिनाईड, असंच कुठंतरी आमच्या बाबतीत झालं आहे। ठीक आहे, कोर्टाने जे काय केलं BJPने जे केलं ते केलं, पार्टी फोडून, कुटुंब फोडून, पण लोक जे करायचं तेच करणार आहेत आणि महायुतीला घरी बसवण्याशिवाय हे लोक राहणार नाहीत। मोठ्या संख्येने पैशाचा वापर जो आहे या निवडणुकीत होताना पाहायला मिळतोय। जवळपास 5 कोटीची रक्कम खेडशिवापूरच्या टोल नाक्यावरती पकडली गेली आहे। सत्ताधारी पक्षाचे आमदाराचे पैसे आहेत असं म्हटलं जात आहे। पैशांचा खेळ खऱ्या अर्थाने सुरू झाला। आता सांगोलेला ते पैसे चालले होते आणि 5-6 गाड्या होत्या, त्यातली एक गाडी पकडली, 5 कोटी पकडले। आता मग बाकीचे 26-27 कोटीचं काय झालं हाही प्रश्न तिथं आहे। आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर खेड शिवापूरच्या डोंगर दरीमध्ये, जंगलामध्ये ते पैसे सापडले। आता विषय एवढाच आहे की आम्ही काय म्हणतोय की गेल्या 1.5-2.5 वर्षामध्ये 50-60 हजार कोटीचा भ्रष्टाचार या लोकांनी इथं केलेला आहे आणि मग अशात
त्यातून 3,000 कोटी हे या इलेक्शनला तिथं वापरतील. पण किती पैसा वापरला, जो लोकसभेमध्ये सुद्धा 150 कोटी रुपये वापरला, तरीसुद्धा लोकांनी लोकशाही निवडली आणि विधानसभेमध्ये सुद्धा हेच होताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते रोहित दादा, जे आता पक्ष YB चव्हाण सेंटरमध्ये आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांशी त्या भेटीगाठी घेतात आहेत आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या कार्यकर्त्यांशी आपण बोलणार आहोत. कुठून आलात आणि काय तुमची इच्छा आहे? आम्ही वाशिम जिल्ह्यातून कारंजा मानोरा मतदारसंघामधून आलो आहे. इच्छुक उमेदवार म्हणून आम्ही इथे नामनिर्देश केला आहे. तीच आता शेवटचे 2-3 दिवस बाकी राहिले आहेत. परंतु तुम्हाला वाटतंय का राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं तुम्हाला उमेदवारी मिळू शकते? हा निश्चितच खात्री आहे, कारण 5 वर्षांपासून आम्ही पक्षासोबत एकनिष्ठ आहोत. समाजामध्ये अनेक पद्धतीने आम्ही काम केलं आहे. निश्चितच खात्री आहे की पक्ष त्याची आम्हाला पावती देईलच. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपण पाहिलं की YB चव्हाण सेंटरमध्ये इच्छुकांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे. प्रत्येकजण शरद पवारांना भेटतो, कारण की शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यादी जी आहे ती अजून प्रसिद्ध झालेली नाही. एकीकडे संदीप नाईक यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होणार आहे आणि दुसरीकडे या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याची आजपासून तारीख झाली आहे. परंतु अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत ते सातत्याने शरद पवारांना भेटतात. त्यामुळे याद्यांमध्ये कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता जी आहे ती प्रत्येकाला, आता प्रत्येक इच्छुक उमेदवाराला लागलेली आहे. जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.